इथं काय टाकायचं आमचं माहित नाही. सलाम मेजर साहेब, मराठी बटालियन कारगिल सेकंड मराठा. मराठ्यांनी जिंकलं ते. कुणी? मराठा. एकदा आमच्या मेजर आणि बटालियन मराठी बटालियन तांबळ त्याच्यावर नाही. साईंदार काय साईंदारच्या मागे उभा राहायचं नाही. मलिंगा लाईट गेली की नाही डोळ्याला घ्यायची असं आहे. मला पण देऊन जाणार ते. तुला 100 दिला मला 200 देतील. नाच नाही करायचो मग काय. दिलदार आहे यार, दिलदारी आहे, दिलदार आहे. एवढं वाढवू नको, एवढी खाड घालू नको या गाण्याची. एवढं पण नाही देणार ते. मेरी झोपड़ी के बाग आज भूल जाएंगे, मेरी झोपड़ी के बाग आज भूल जाएंगे, आपला माणूस आहे सांगू तर लागत नाही. धन्यवाद आमचे परममित्र प्रथमेश चव्हाणराव फोंडा यांच्याकडे 100 पारितोषिक. धन्यवाद. श्रीराम जानकी बघा 530 वर्षांनी प्रभू रामचंद्रांचं दर्शन झालं. याच ते याच डोळी घराघरामध्ये दिवाळी करण्यात आली. घराघरामध्ये श्री राम जानकी बैठे हैं मेरे
आमचे रवींद्र पांडुरंग साहेब यांच्यावर आमचे ढोलकीपट्टू पकवादक तात्या मिस्त्री यांच्यासाठी 51 भारतेश्वर धन्यवाद. बघा छत्रपती शिवाजी महाराज आणि थोर संतांच्या पदस्पर्शाने या भूमीचा कन्नकन पवित्र झालेला आहे. या राज्यातल्या आपण माणसं आहोत नाही का. आमचे प्रथमेश चव्हाण यांच्याकडून आमच्या तात्या मिस्त्री यांच्या 100 भारतेश्वर धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज आणि थोर संतांच्या पदस्पर्शाने या भूमीचा कन्नकन पवित्र झाले ह्या राज्यातल्या माणसावर. आणि त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी संविधान दिले ज्याच्यावर ते देश चालत होते. टाकला म्हणताना मेजर साहेब हे जो टाकलं म्हणताना मग तर अचानक बघितला ना अचानक आपलं बघा सॉक्स फाटलेलो असलो पायातो सॉक्स अंगठो आणि त्याच्यात अंगठो बाहेर येतात त्याच्याकडे व्हायचा डोस कधी सगळ्यांना बघा फाटलेलं सॉक्स मधनं पाय गेले दिव्या घेता त्यांनी मला सांगितलं ना. दिव्या कसा पाहिजे आता बघा ठाण्यात चढलात ना तुम्ही ठाण्यात चढलात की आतली बाई लगेच सांगता अगला स्टेशन कळवा. आम्ही ते काय सांगता ठाणे उतर म्हणजे दिव्यात उतरला की तुम्हाला कळवता. हो गावतो नाही हो त्याची मुंबई गेलो होतो. मुंबई गेलो आणि ठाण्यात अशी गाडी भरली अशी तुडुंब भरली गाडी तर घामाघूम त्याच्या डोक्यावर घाम सुटलो खाली सरसर गेलो घाम आणि सगळे ते कळव्या भैया भैयाने रेटल्या बरोबर ह्याचा शाप चेंदा मेंदा केला नाही हो. पाठी पण जाऊ नाही पुढे पण जाऊ ना हलोक जागा नाही वरती येतो हँडलला हात पोचत नाही वरच्या हँडलला हात पोचत नाही हो मधीच राहता कुठलो वळतो असं लावलो चेपटू आणि इकडे तो घाम सुटलो घाम सुटलं डायरेक्ट खाली इलो ह्याच्या आग सुटल्यावर ह्यानं लागला हात कसं तर बाहेर काढायला लागलो खांजूक लागलो खांजवता ह्याच्या पुढे जो भाई होतो तो बॉम्ब मारलो बोलो खुजार आहे और तो पगले तू तेरा खुजार ना मेरा काय केलं खुजार आहे. कोरोनाचा त्यानं सांगितलं तो कोरोनाचा हो कोरोनामध्ये मेजर साहेब माझ्या मित्राची आई वारली आणि योगावणी दिव्यात आली होती. मला चला तुम्ही बोलणारे हुशारा पाय लावायला गेलो 2 जण घेऊन ते म्हटलं मित्राला हात मारला मित्राच्या पाठीत मित्र जी गेली ती तुझी एकट्याची आई नव्हती. अरे जशी तुझी आई होती तशी म्हणता माझी होती अख्ख्या म्हणता बिल्डिंगची आई होती. बराबर मित्र कुठलो काम करू लागलो आणि बहुतेक माकावता दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ह्याच्या मित्राची बायको वाढली. आता ह्यानं मला फोन करायचो की नाही भुलई मग शान गेलो एकटो मित्र झोपलेलो होतो त्याची एक बायको गेली विचारायची होती. मित्र झोपलेलो होतो मित्राच्या पाठी हात मारला आणि म्हणता मित्र ती तुझी एकट्याची बायको नव्हती जशी तुझी होती तशी म्हणता माझी होती अख्ख्या म्हणता बिल्डिंगची बायको होती. एवढं हॉकी स्टिक काढला पण बघा मुंबई या ठिकाणी मुंबईचे चाकरमान आलेले आहेत. बरं वाटतं गावाला आल्या सणसुद हे गावी
की लग्न बिग्न बुवा इथेच करायचे. मग अशी जे तुम्हाला फरमाईश आले ना तर करायचे. लग्न बिग्न इथेच होतात. म्हणजे मुंबईला काय नाही तसं. मुंबईला सकाळी डांबडूम, दुपारी डांबडूम, नाही सकाळी डांबडूम, दुपारी डांबडूम, रात्री सांगून. आणि हाली शिकलेली लोक, मुंबई शिकलेली लोक हॉलवरनं हनीमूनला जातात. हॉलवरनं अरे घरी या देवालिकाच्या पाया पडतात. हॉलवरनं हनीमूनला जाणार. पोरा वाकडी झाली की देवापुढे जायचं. अरे घरी यावाली काय तर करा ना. देवालिकाच्या आणि हल्ली हळद पद्धती कुणी हाणला नाही. ह्याच टायमाला समजत नाही. हल्ली 5-50 किलो हळद, 5-50 किलो हळद, रातभर डीजे आणि 50-60 हजाराची दारू. खूप धिंगाणं रात्री हळदी. पण तुम्ही आजपासून मार्क करा. आजपासून मार्क करा. जो रात्री हळदीक असतो ना, हळदी, तो सकाळी लग्नाक नसता. त्याचे सकाळी आंगणच असतात. तो काय असतात. लग्न म्हणता की काय. वा वा वा. हॅलो, थोडं इको कमी करा. वाढलं तिथे इको. आता इकोची गरज ते का गांजा डुकरा. हॅलो हॅलो. हा बेस कमी करा. थोडं बेस कमी करा. हॅलो. हा बरं बस. गीत मगाशी वन फरमासारखी मस्त आहेत. आटी गोटीची गाडी आटी गोटीची गाडी आटी गोटीची. मग दुसरी म्हणता मधुका हळदीची वाटी, मधुका हळदीची वाटी, मधुका हळदीची वाटी. मग तिसरी चुली काढण्यात येतात. पदरान हात पुसत ती तिकडनं म्हणतात दादा तू माझी वैरी, दादा तू माझी वैरी, दादा तू माझी वैरी. आणि नवरो असतो तसा जुनावलेलो. लक्षात येत नाही त्यांच्या. जवळजवळ तिची रेंज नाही दिलेली सर. रेंज त्याला हळद लावताना एक जण म्हणत, एक जी असते ना करवली, ते गाणं म्हणतात जुनवड जुनवड गे एवढा फक्त बाजूवाली नाही का. किती कसं कळत जाहीर विचारता तो का कसं बळलो मग ती सांगता हळद लावताना हात लागलो, हळद लावताना हात लागलो, गाला 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 गाला. ती पद्धतच वेगळी होती. पण त्यावेळी बघा नवरो ट्रकातनं बाहेर गाडी जायचो. आता ना आता स्पेशल नवरा एक गाडी, पण ती ट्रकातली मजा वेगळी होती. त्यावेळी ट्रकातनं नवरो बाहेर जायचो. त्या आमचे संदीप पुजारी बुवा ट्रकाच्या टाकावर कच्ची लावून बसायची. कच्ची गायचो पाठी गायचो पाठी. त्यावेळी आता ना मुलीनो तुमचं लग्न जमलं ना, तुमच्या मैत्रीण आई बी भाऊ बी कोण रडणार नाही. तुमचं लग्न झालं तर रडणार तो फक्त तुमचा बाप. आम्हाला म्हणून बापाचा सांगणार, बापाची इज्जत करा. आणि नवरं बाहेर जायचो. ती नवरीची पोंजी एका वेळेला पोंजी होती. बघायची जिलेबी मागायची लाडूशी. आता मैत्रिणींनी चालूच केला मी साधलंच गे एक वर्षी, साधलंच गे एक वर्षी. नवरा आमच्या गावातलं होतो. आता पेडणेकर बुवा एवढं हुशार आमच्या करवले ऐकणार. करवलेने चालूच केल्याने आमच्यांचे गोनवले गेले, आमच्यांचे गोनवले गेले, आमच्यांचे गोनवले गेले. आणि त्यावेळी गाणी पण वेगळी लागायची. ती आता गाणी लागतच नाही. अशी नवरो वेशीवर गेलो की या गाणं लागायचा. रुंजून वाजंत्री वाजवती मोरे कैवती नाचती कैवती नाचती. रुंजून वाजंत्री वाजवती मोरे कैवती नाचती कैवती नाचती. नवराला देवापाशी, नवराला देवापाशी, नवरा नवरी कशी नेशी, नवरा नवरी कशी नेशी. माना देवाची देवीन नवरी
मगाच्या बुवांच्या भाषेत, मी तुमच्या जखमेवरती मलम तोडीत नाही. तुमचा नाही जमला ना तर त्या सत्यनारायणा मी विनंती करते, घराणा करतो की जे पोरगे कोण थांबलीवर ज्या ज्या पोरग्यांच्या मध्ये का अडकाठी इलेली काय कसून 12-5 वाजता वेगळं कर, पण त्या पोरग्यांचं लग्न जमून दे रे बाबा माझ्या. पण असा करू नको तू की तुम्ही राहुला काय ना असं बोलू नको रे. म्हणजे त्यांचा काहीतरी अरे आता हे एकटे बसून नाही ते त्यांची लग्न झालं ते जिल्ह्यात पण घेऊन येतील ना मग. अरे त्यात काय लग्न झालं मुलं सगळ्यांना होणार, लग्न होणार, तुम्हाला मुलंही होणार, मुलं होणार परताच्या मेहंदीवर अवलंबून मेहंदीवरती मग टाकेल काम टाकून जात कोण हवीत नाही आणलं. अरे दिव्याची आठवण नेली आणि दिव्या दिलो होतो आणि ह्याचा काय ह्याचा अगदीच काय का 2 वर्ष दाखवा लहान मुलाचं 2 वर्ष वर्गाचा बंद लागला. तो बाथरूमला गेलो वेकेशनला, पुढे एक बाई होतो गाणं म्हणत होतो, छू कर मेरे मन को म्हणजे बाथरूम सिंगर असतात ते, तो गाणं म्हणतात, छू कर मेरे मन को तूने किया क्या इशारा. शेवटी संगीत पुजारी बोलतो तो झटक्यात बातम्या म्हणता, सू कर तू लवकर तुझ्या पाठीना माझो नंबर. आजीची बरी आहे ना आजी, पण बरोबर मेजर साहेब काही काय आज जवळजवळ त्याच्या घरी आहे ना जवळजवळ 20 वर्ष गुरं आहेत आणि 10-12 मेंढ्या आहेत, मेंढ्या शहरात. पण त्याच्यात एक एवढी प्रेमळ आहे ना, बुवा जिथे जाणार तिथे पाठ नाही येणार. त्या दिवशी बोर आमच्या इकडे येवता होता, आमच्या तिकडे होता ते आजी म्हणता आणि जा ना म्हणता घरातली म्हणतो, बुवा पेडणेकरकडे चाललं ना, तो मित्र खास तू जा ना घेऊन जा ना ते गाण्याच्या घेऊन जा. तो इलो एसटी गेल्याबरोबर एसटी ह्याने हात दाखवल्यावर गाडी थांबवल्यावर तिथं चढूक लागलो. चढताना ते एक बकरी ओढू लागलो. तो कंडक्टर म्हणता बुवा म्हणता बकरी अलाउड नाही गाडीमध्ये, तुम्ही चढा. तिथं अलाउड नाही ना, तर तुम्ही म्हणता घरी जावा, तिला बांधून या. तर घरी गेलो पुन्हा बांधू केला. घरची विचारतो तू म्हणता बकरी का घेऊन येलं, तू पाठी काय काय प्रॉब्लेम झालो का नाही म्हणता. तो एसटी मध्ये म्हणता बकरी घेत नाही कंडक्टर. तर मग ते आजी म्हणता मग त्यात काय म्हणता एवढा, तू म्हणता माझं लटवा ना घोंगडी, ती म्हणता तिच्या पाठीत टाक आणि म्हणता घेऊन जा पुन्हा. आणि कोणी विचारलं तर सांग त्या घोंगड्याखाली काय आजी आहे म्हणून सांग. आणि तशी घोंगडे त्या बकरीच्या पाठीत मला घोंगडी टाकला आणि इलो स्टॉपवरती इल्याबरोबर एसटी हात दाखवल्यावर चढलो आणि ड्रायव्हरच्या पाठच्या आडव्या सीटवरती जाऊन बसलो. इल्यावर कंडक्टर इल्यावर खिशाला दीड तिकीट मागितला. म्हणता एक माझी म्हणता फुल द्यावा, घोंगडे खाली म्हणता माझ्या आजी आहे का म्हणता कमरेचा प्रॉब्लेम आहे, दीड तिकीट द्यावा कोंबडूला म्हणता. तर मास्तरांनी दीड तिकीट दिला आणि भैरीच्या तिकडे ना भैरीचं देऊळ आहे, तिकडे मोठं घाट आहे. त्या घाटात गाडी लागल्याबरोबर त्या ड्रायव्हरने घेर बदलल्यावर ती बकरी घाबरल्यावर बकरी कार्यक्रम चालू केला. लेंडका त्या ड्रायव्हरच्या पाठच्या सीट पडणार कंडक्टरच्या पायावर लेंडकाच म्हणजे काय झालं बहुतेक म्हणतात तुमच्या आजीच्या घराचे काय महिन्याची माल तुझ्या का म्हणता माझ्या पायावर तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनलला अशी नवीन उद्योग मिळतील. जनार्दन पेडणेकर नाव टाकलात ना कसं केसाळीला फोटो येतो. आपली माणसं माझं चॅनल माझं चॅनल समजलो पण तुझे जे बुवा गेलेले येतं जे ते जातात वर्ष येत मध्ये म्हणता काय डॉलर बाजू म्हणता झालं हवे तर घेत थोडी. अरे तुमची नजर लागून साव लागले अरे माझा एवढं जावं लागले ना माझ्या बायकोला शिकवू घेत नव्हतो असं
नवीन लागतो काय महिला मंडळाच्या निर्मित होतं केस म्हणता गुंडाळत होतं ग्रोथ येतं तशी नाही कोणाची परिस्थिती अरे चांगले खाते बिले घरातले लोक आहेत सगळे अन्न खाऊन जगतो तू अन्न खात नाही माझा केव्हा दिवे घेणार लॉकडाऊन पासून जाता येतात 23 तारीख सांगता लॉकडाऊन मध्ये पण तो बघा राहणीमान चांगला जरी गावाकडे आलो ना तर राहणीमान चांगला शिपात तो असं कशाळपणा राहत नाही बूट आणि सॉक्स घरीच केला माझ्यासाठी लॉकडाऊन मध्ये ना कुठेच काय चालू पण आमच्या देवाला सगळं चालू होता त्यांनी मला फोन केला बुवा म्हणजे तुमच्या ओळखीचा कोण आहे का मला म्हणजे सॉक्स घ्यायचे आहेत तर मला ये ना सॉक्स घ्यायच्यात ये त्यावेळी पद्धत होती की कोरोनामध्ये सॅनिटायझर लावायची म्हणजे पद्धत होती सॅनिटायझर लावणं हातपाय पुसणं सॅनिटायझर लावणं हातपाय पुसणं हे सॉक्स घेऊन गेले होते दुकानवाले त्यांच्या पायावरती पूर्ण सॅनिटायझर मारला आणि टावेजन पाय पुसला पाय पुसला सॉक्स घातला म्हणतो आता जरा म्हणता पायात घाला आणि बुटात घालून चलवून दाखवा त्यांनी 2-3 फटके फेरफटके मारला म्हणतो बरोबर पायात बसले बसल्यावर तो होतो वाणी दुकानदार राजस्थान बोललो त्यांची सवय आहे तुम्ही एक वस्तू घेतलात नाही ते पुन्हा विचारतात आणि काय भाऊ पाहिजे का तुम्हाला विचारतात आग्रहाने तुम्ही घेऊ नका पण विचारतात तर बुवा विचारला सॉक्स घेतला होतो बुवा तुमका आणि काय हवा होता काय तर बुवा म्हणता मला हवा होता पण सॉक्स घेताना तुम्ही म्हणता माझी एवढी म्हणता सेवा केलाय एवढी सेवा केल्यावर म्हणता मन माझं भरून गेला म्हणता अजून एक घ्यायचा होता पण म्हणते मी तो प्लॅन चेंज केला म्हणजे काय घ्यायचा होता माका म्हणता अंडरवेअर घ्यायचा होतो बोलू घेता मगाशी घंटा ते बाथरूमला गेलो होतो म्हणता आज महाराष्ट्र दिन आहे गोवा ते लक्षात होता तू सांगतस का बघूया म्हणून ठेवलं होतं तुझी थट्टा तुझी मस्करी श्रीहरी तुझी थट्टा तुझी मस्करी रिटकाना तुझी रे नाही बरी गे पिसली माझी बांगडी 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 काय ग माझी बांगडी 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 तुझी थट्टा तुझी मस्करी श्रीहरी
मुतखडा नाही पण काय माझ्या बुवा 2020 चालू पण बऱ्याचशा बुवा मुतखड्याचा प्रॉब्लेम झाला लई मोठा प्रॉब्लेम झाला तो गजल चालू करतोय अनमोल रत्न से दिले तिने भारताला अनमोल रत्न से दिले तिने भारताला